तर मुख्यमंत्री पालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये आता पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। राज्यामध्ये काल रात्रीपासून जो दमदार पाऊस पडलेला आहे, मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। रेल्वेवर याचा परिणाम झाला, रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून या ठिकाणी घेतला जातोय। अधिकारी वर्ग सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहे। दीपक केसरकर हे त्यांच्या सोबत आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। याच कंट्रोल रूम मधून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याच्यावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे आणि या ठिकाणावरूनच आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत। हो साहेब बाजू करना सगळ्यांना काय यार कसे उभी राहिली ती लाल शर्ट वाला वगैरे काय माहिती यार आपत्ती व्यवस्थापनाने केलेली आहे। तयारी केलेली आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री करतील आणि या जो आढावा आहे त्याचा मुंबई महानगरपालिकेचा कोण या लाल शर्ट वाला यार कोण मध्ये उभा आहे तू पण हाँ अभी देखेंगे। मुंबईमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं, रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला, रस्ते वाहतुकीवर परिणाम जो आहे तो झालेला आहे। तयारी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे। आता जे आदेश आहेत ज्या सूचना आहेत पालिका अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री स्वतः ज्या ठिकाणी आहे तर जे पाणी साचतं त्या ठिकाणचा सपोर्ट भागाच्या लाल शर्ट लाल शर्ट लाल शर्ट लाल शर्ट कोण आहे कोण तो यार तर मुख्यमंत्री आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। माहिती जी आहे ती त्यांच्याकडून या ठिकाणी घेतली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे, नद्यांना पूर आलेला आहे। तर मुंबईमधलं चित्र जर आपण पाहायला गेलो तर मुंबईमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं होतं, रेल्वे ट्रॅकवर पाणी आलेलं होतं, काही ठिकाणी पाण्याचा निचरा झालाय, काही ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न जो आहे तो अजूनही सुरू आहे। अंधेरी सबवे म्हणा, मिलिंद सबवे म्हणा, हे मिलन सबवे म्हणा, तर या सबवेमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं आणि वाहतुकीसाठी हे सबवे बंद करण्यात आलेले होते। मात्र या ठिकाणी आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे हे सबवे जे आहेत ते वाहतुकीसाठी आता खुले झालेले आहेत। मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी स्थिती आहे। अनेक ठिकाणी अजूनही सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी निचरा करण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये दुपारी 2 वाजता म्हणजे 1:57 मुंबईमधल्या समुद्रामध्ये मोठी भरती येणार आहे। त्याच्यामुळे यंत्रणांनी आणखीन अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। मुंबईतल्या समुद्रामध्ये मोठी भरती येणार आहे दुपारी 2च्या दरम्यान। त्याच्यामुळे अगोदरच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाहीये त्या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ती वाढू शकते। तर गेटवे ऑफ इंडियाच्या इकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ढगाळ वातावरण आहे, सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। 9च्या नंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली होती, रिमझिम पाऊस बरसत होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं जोर पकडलेला आहे आणि आता पूर्णपणे काळोख जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता दुपारचे 1:30 वाजता आहेत, मात्र संध्याकाळ झालेली आहे का असं चित्र जे आहे ते गेटवे ऑफ इंडियाच्या इथे पाहायला मिळतंय आणि समुद्राला उधाण आलेला आहे आणि दुपारी 2 वाजता मोठी भरती येणार आहे। त्यामुळे यंत्रणांनी त्या अनुषंगाने तयार राहावं अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत।
मुख्यमंत्री पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये स्वतः पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय. संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांच्याकडून आता घेतली जाते. ठिकठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि मुंबईकरांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यांनी ट्विट सुद्धा काही वेळापूर्वी केलेलं होतं की गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुख्यमंत्री पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले. एकीकडची दृश्य आपण पाहताय तर दुसरी दृश्य जी आहेत ती समुद्राला उधाण आल्याची गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणची दृश्य. बोला. ओके. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम म्हणजे रस्त्यावर पाणी आलेलं आहे. रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला होता. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झालेला आहे. अधिवेशनासाठी जे आमदार मुंबईमध्ये येत होते त्यांना सुद्धा या पावसाचा फटका बसलेला आहे. सकाळपासूनचे प्रत्येक अपडेट्स पावसासंदर्भातले राज्याच्या कानाकोपऱ्यातले मुंबईच्या कानाकोपऱ्यामधले प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय. आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी ती म्हणजे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले आहेत आणि गेटवे ऑफ इंडियाकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन यंत्रणांकडून करण्यात आलेलं आहे आणि आता समुद्राला उधाण आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या इथे काही स्थानिक काही पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मात्र त्यांनी किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. दुपारी 2 वाजताची वेळ जी आहे ती महत्वाची आहे आणि या ठिकाणी मोठी भरती येणार आहे. समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला नाही त्या त्या ठिकाणी पाण्याची पातळी कदाचित वाढू शकते. अरे यार अरे यार पांढर मध्ये मध्ये उभे राहतात त्या सीएमला कव्हर करून टाकतात. तरी 2 दृश्य आताच्या घडीची आपण पाहत आहे. अगदी अर्ध्या तासामध्येच समुद्राला मोठी भरती येणार आहे. मात्र समुद्राला उधाण आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाकडची दृश्य आपण पाहताय. अक्षरशः रात्रीची वेळ आहे का संध्याकाळची वेळ आहे का असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आता दुपारचे 1:30 वाजता आहेत. मात्र मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. त्याच्यामुळे मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. याचा परिणाम म्हणजे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.